डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म अर्थात मिडी उद्योग विश्व मध्ये आपले स्वागत आहे. मिडी नेहमीच नवीन उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांसाठी आणि आपला व्यवसाय वाढू पाहणाऱ्यांसाठी नवनवीन व्यवसाय संधी घेऊन येत असते. तर आज आम्ही आपल्यासाठी PVC पाईप मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय संबंधी डॉक्युमेंटरी घेऊन आलो आहोत. जर तुम्ही आमच्या मिडी उद्योग विश्व यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरून क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करून नवनवीन व्यवसाय संबंधित वेगवेगळी माहिती मिळवा. PVC पाईप कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये प्लंबिंगसाठी, शेती कामामध्ये, सिंचनासाठी तसेच केमिकल इंडस्ट्रीमध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आपण जर PVC पाईप व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर ही डॉक्युमेंटरी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर चला मग आपण पाहूया PVC पाईप कशा प्रकारे बनवल्या जातात आणि आपण हा व्यवसाय कसा सुरू करू शकतो. PVC पाईप बनवण्यासाठी रॉ मटेरियल म्हणून आपल्याला PVC रेझिन, सायट्रिक ॲसिड, कॅल्शियम मिक्सर वापरले जाते. हे रॉ मटेरियल आपल्याला सहजरित्या उपलब्ध आहे किंवा यासाठी तुम्ही मिडीशी संपर्क करू शकता. रॉ मटेरियलला लोडर मशीनमध्ये टाकले जाते. जिथे हे स्क्रू कन्व्हेयरच्या मदतीने हॉट मिक्सर मशीनमध्ये जाते. ज्यामध्ये रॉ मटेरियल 60 ते 70 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केले जाते. पुढे ह्या मिक्सरला कॉल्ड मिक्सरमध्ये पाठवले जाते जिथे रॉ मटेरियलला मिक्स केले जाते. आता ह्या मिक्सरला स्वच्छ करण्यासाठी व्हायब्रेटिंग फिल्टरमधून पुढे पाठवले जाते जिथे मिक्सरमधून मोठे कण बाजूला केले जातात. हे स्वच्छ केलेले मिक्सर एक्सट्रुडर मशीनमध्ये पाठवले जाते. ही मशीन ऑटोमॅटिक आहे आणि हाताळण्यास सोपी आहे. स्क्रू बॅरेलच्या मदतीने मिक्सर हॉपरमध्ये येते. हॉपरमधून मटेरियल हीटरमध्ये येते जिथे हे मटेरियल 200 ते 250 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम केले जातात. ज्याने मिक्सर लिक्विड स्वरूपात रूपांतरित होते आणि लिक्विड स्वरूपातील मिक्सर डाय हेडमध्ये पाठवते. डाय हेडमुळे लिक्विड स्वरूपातील मिक्सरला पाईपचा आकार मिळतो. आता ही पाईप साधारण तापमानावर आली आहे. पुढे पाईपचा आकार बरोबर येण्यासाठी टॅक्सल मशीनमधून पुढे पाठवली जाते जिथे पाईपची लांबी ही मोजली जाते. आता या पाईपवर कंपनीचे नाव व साईज प्रिंट केले जाते.
एका विशिष्ट लांबीनंतर पाईपला ऑटोमॅटिक कटिंग मशीनच्या साहाय्याने कापले जाते. पुढे कापलेल्या पाईपला एकमेकांमध्ये फिट करण्यासाठी पाईपच्या एका साईडला 160 ते 170 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम करून फिटिंग करण्यायोग्य बनविले जाते. अशा प्रकारे तयार झालेल्या पाईपला पुढे स्टोरेजमध्ये पाठवतात. या मशीनने आपण रोज तासाला 110 ते 450 किलोग्रॅम पर्यंत पाईप बनवू शकतो आणि ही संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस लाईन फुल्ली ऑटोमॅटिक आहे. आज आपण PVC पाईप मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाबद्दल माहिती घेतली. तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. त्या संदर्भात कोणत्याही मदतीसाठी, एक्सपर्ट ॲडवाइस किंवा फायनान्शियल सपोर्टसाठी स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटना भेट देऊ शकता व संपर्कही करू शकता. अशाच नवनवीन व्यवसाय संधीबद्दल माहिती मिळवण्यासाठी मिनी उद्योग विश्व या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. ही डॉक्युमेंटरी आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक, कमेंट आणि शेअरही करा.